शिवाजी महाराजांच्या छायाछत्राखाली 18 पगड जातींचा महाराष्ट्र एकवटला. आजही महाराष्ट्राची माती शिवछत्रपतींच्या गुणगौरवात रंगून जाते. आज 350 वर्षानंतरही आदर्श राज्यकारभार कसा करावा या प्रश्नाचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांमधून मिळतं. आज महाराजांचा जन्म झालाच नसता तर आपण आपला समाज कसा वेगळा असता. त्याच एक फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज एक आपल्या अस्तित्वाची ओळख आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राज्यकर्त्याचं उदाहरण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एका आदर्श पुत्राचं, एका आदर्श पित्याचं, एका आदर्श पतीचं एक उदाहरण, जितं जागतं उदाहरण, ज्यांच्या इतिहासाच्या खुणा आजही आपण अभिमानानं मिरवतो आपल्या महाराष्ट्रात, ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि मी कायम असं म्हणतो की हिंदुस्थानच्या इतिहासाला पडलेलं एक सुरेख स्वप्न आणि जगाच्या इतिहासाला पडलेलं एक अद्भुत कोडं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जे कायम म्हटलं जातं, अंगणातली तुळस गोठ्यातली गाय, घरातली माय सुरक्षित राहिली नसती. पण त्याचबरोबरीनं आपली सुद्धा ओळख, आपण कोण आहोत, हीच आपल्याला कळली नसती. कुठेतरी महाराजांचा विसर आपल्या समाज जीवनात होतोय आज, असं आपल्याला वाटतं का? म्हणजे आपण बोलतो खूप महाराजांबद्दल, पण खरंच आपल्याला महाराज कळलेत का? सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या वेगवेगळी याची उत्तर आहेत. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी कायम स्वतःला हा प्रश्न विचारतो, एक शिवचरित्राचा अभ्यासक म्हणून एक प्रश्न विचारतो की 350 वर्षांनंतर सुद्धा ज्या राजाचं नाव घेतलं तर ऊर अभिमानानं भरून येतो, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आकारापेक्षा आकारानं मोठी असलेली अनेक राज्य जगात अस्तित्वात आली, नंतर ती नामशेष झाली. म्हणजे अगदी ओटोमन साम्राज्य घ्या, रोमन साम्राज्य, अशी अनेक मोठमोठी साम्राज्य होती. त्यांच्यापेक्षा वैभवानं जास्त असणारी अनेक साम्राज्य उदयाला आली, अस्ताला गेली. पण 350 वर्षानंतर फक्त महाराजांचं नाव घेतलं तर आपला ऊर अभिमानानं भरून येतो. याचं नेमकं कारण काय असेल? जेव्हा बारकाईने याचा कारणाचा विचार करतो ते कारण येतं नैतिक अधिष्ठान. त्या एकूण राज्यकारभाराला असणारं नैतिक अधिष्ठान, तो राज्यकारभार करत असताना सांभाळलेली नीतिमत्ता. आणि या एका वाक्यावर आपल्याला कळेल जो तुम्ही प्रश्न विचारलात. नक्कीच खूप सुरेख उत्तर आहे हे. खरोखर आज आम्ही महाराज आत्मसात करतो का, ते ठेवतो का, हा प्रश्न तयार होतो. असे काय संस्कार होते किंवा असं काय वेगळं होतं त्या काळात की इतर घरांमध्ये इतकी बालकं जन्माला आली असतील, सरदार परिवार अनेक होते, पण सगळेच म्हणजे कुठंच महाराज घडू शकले नाही? ही स्वातंत्र्याची आस आहे आणि ती स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांमध्ये फार स्पष्टपणे दिसते. मी कायम असं म्हणतो की स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या एका मुशीतून छत्रपती जे घडले, हे घडत असताना विचार करा, शहाजी महाराज साहेबांनी आधी 2दा प्रयत्न केले होते. म्हणजे पुण्याचा कारभार करण्याचा प्रयत्न असेल किंवा पेमगिरीच्या किल्ल्यावर मुर्तुजा निजामशहाला गादीवर बसवून स्वतंत्र कारभार करण्याचा प्रयत्न असेल, आणि हे दोन्ही प्रयत्न हाणून पाडले होते. म्हणजे पुण्यात रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला आणि त्यानंतर मुर्तुजा निजामशहाला जेव्हा मांडीवर घेतलं तेव्हा शहाजहान आणि आदिलशाह यांनी तह केला आणि शहाजीराजांना दख्खन सोडून, महाराष्ट्र सोडून हे खाली दक्षिणेत जावं लागलं. हे 2 प्रयत्न जे फसलेत ना, हे 2 प्रयत्नांनंतर तिसरा प्रयत्न म्हणजे स्वराज्य उभं करण्याचं आहे. म्हणजे काही जणांचं म्हणणं आहे बँगलोरमध्ये, बंगळुरूत उभं म्हणजे स्वतंत्र राज्य करता करता स्वतंत्र होणं हा तिसरा प्रयत्न कदाचित असू शकतो. पण नाहीतर एक पिता आपल्या 12 वर्षाच्या मुलाला राजमुद्रा देत नाही. म्हणजे प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शासनो शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते, ही राजमुद्रा तत्कालीन असणाऱ्या सगळ्यांची राजमुद्रा ही अरबी किंवा फारसी असताना शहाजी महाराज साहेब, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब ही राजमुद्रा संस्कृतमध्ये करतात. 12 वर्षाच्या मुलाची त्याला अष्टप्रधान मंडळ देतात, त्याला झेंडा देतात स्वराज्याचा. आणि ही सगळी एक, मला वाटतं, एक पूर्वतयारी आहे. आणि या पूर्वतयारी असणारी स्वराज्याची आस जी जपण्याचं, जोपासण्याचं, म्हणजे कदाचित माझं असं म्हणणं आहे की
शहाजी महाराज साहेबांनी एक दिवा लावून जिजाऊ माँसाहेबांच्या उंजळीत दिला आणि या सगळ्या वाऱ्या वादळापासून त्याला आपल्या पदराखाली जपण्याचं काम जिजाऊ माँसाहेबांनी केलं. आणि त्यात सगळ्यात मोठी गोष्ट, चिरंतन टिकणारी गोष्ट जिजाऊ माँसाहेबांनी टाकली, ती पुन्हा आहे ती नैतिक अधिष्ठान, ती नीतिमत्ता. कारण विचार करा, आज जेव्हा परिस्थिती आपण बघतो तेव्हा लोकशाही असताना अनेक देशांमध्ये कुठेतरी राजेशाहीची प्रतीकं किंवा हुकुमशाहीची प्रतीकं आपल्याला डोकावत असताना हा एक राजा असा होता, हे एक छत्रपती असे होते की राजेशाही असताना सुद्धा रयतेचं राज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज आहेत ना. मग ही जी बांधिलकी आहे, त्या मातीच्या माणसांशी असणारी बांधिलकी आहे, जी जिजाऊ माँसाहेबांनी त्यांना दिली. आणि त्या माणसांच्या स्वातंत्र्याची आस ही स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांनी दिली. असे काय संस्कार होते जे वेगळे झाले, जे त्या काळात इतरांवर होत नव्हते? मी जे मगाच्या प्रश्नात जे म्हणालो ते म्हणजे या मातीशी इमान, मातीतल्या माणसांशी प्रामाणिकता, आणि हे सगळं करत असताना त्या कृतीला असणारं नैतिक अधिष्ठान. पण हे करणं त्यावेळेला म्हणजे हे कसं साध्य केलं? म्हणजे हे जे आपण म्हणतोय हे इन प्रिन्सिपल तात्विक दृष्ट्या जे काय झालं ते, पण ते कसं, ह्याची अंमलबजावणी कशी करण्यात याची आली? अंमलबजावणी तुम्हाला इम्पॅक्ट मध्ये जर बघायची असेल तर फार सोपी आहे. की अफजल खानाचं जेव्हा स्वराज्यावर आक्रमण झालं तेव्हा अफजल खानाचं झालेलं स्वराज्यावरचं आक्रमण हे अनेक सरदारांचं म्हणणं होतं की तह करू आणि हा तह करून आपण मान सोडवून घेऊ. जी परिस्थिती आपल्याला आजच्याही सामाजिक राजकीय परिस्थितीत अनेकदा दिसते की जेव्हा संकट समोर येतं तेव्हा संकटाच्या समोर आपण शरणागती पत्करायला तयार असतो, ज्याने जीव वाचवणं गरजेचं असतं. आणि जिजाऊ माँसाहेबांनी जो संस्कार केला होता त्या संस्कारातून, त्या मुशीतून जे घडलं होतं ते म्हणजे तह जर केला तर पुन्हा आदिलशाहीच्या वरवंट्याखाली माझी रयत भरडली जाणार. तह जर केला तर पुन्हा मान उचलून उभं राहता येणार नाही. तह जर केला तर हा जो शत्रू आज चालून आलाय हा उद्या पुन्हा 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 चालून येणार. मातीशी इमान, माणसांची प्रामाणिकता आणि जे काही करत होतो त्याला नैतिक अधिष्ठान म्हणून महाराजांनी अफजल खानाचा फडशा पाडला आणि दख्खनच्या पठारावर द्वाही फिरली की शिवाजी नावाचा कोणीतरी राजा जन्माला आला. आणि जे अफजल खानाच्या बाबतीमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज इतके कठोरपणे निर्णय घेतात, ते छत्रपती शिवाजी महाराज आईच्या ममतेनं आज्ञापत्रात लिहितात, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू देऊ नका. म्हणजे मी पुन्हा म्हणतोय की ही त्या मातीशी, त्या मातीतल्या माणसांची प्रामाणिकता आहे. आणि हे संस्कार जे जिजाऊ माँसाहेबांनी केलेले आहेत, हे संस्कार करताना मग त्या आपण ज्या गोष्टी ऐकल्या की रामकृष्णाची गोष्ट ऐकली, या गोष्टी ऐकल्या, पण हे करत असताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा तुम्ही स्वॉट ॲनालिसिस महाराजांना अप्लाय करताना तेव्हा तुम्हाला भन्नाट गोष्टी कळतात. म्हणजे आज आम्ही मुहूर्ताशिवाय कुठली गोष्ट करत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, या गनिमी काव्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती अंधार. आणि तेव्हा महाराजांच्या अनेक मोहिमा या अमावस्येच्या रात्री आहेत. जेव्हा आम्ही आज 21व्या शतकामध्ये आम्ही अनेकदा असं म्हणतो की अरे ते अमावस्या आहे का काय, तिथी कुठली ते बघून घे. आणि मात्र महाराजांनी अनेक सगळ्या मोहिमा या अमावस्येच्या रात्रीत, कारण अमावस्येची रात्र ही गनिमी काव्याच्या दृष्टीने, त्या अंधाराच्या दृष्टीने ही महत्त्वाची ठरते. त्यामुळे या ज्या गोष्टी प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते तुम्हाला ठिकठिकाणी दिसत राहतं. महाराजांच्या शिवचरित्रामध्ये सुद्धा, किंवा जे संस्कृती आपण ज्याला म्हणू शकतो किंवा ज्या परंपरा आपण म्हणू शकतो, या सगळ्यांचा वापर नेमका कसा करायचा. दोन गोष्टी असतात की तुमची संस्कृती ही तुमची ताकद सुद्धा असू शकते आणि तुमची संस्कृती हा तुमच्यातला पायातला अडथळा सुद्धा होऊ शकते. आय गिव्ह यू टिपिकल एक्झाम्पल. मी आता जे आपल्याला म्हणालो की अफजल खान वधाच्या वेळी महाराजांनी मनोधैर्य खचलेल्या संपूर्ण सैन्याला सांगितलं की भवानी मातेनं मला तलवार दिली. तुम्ही जर महाराजांच्या तलवारींचं किंवा या शस्त्रास्त्रांचं एक शास्त्रीय कारण बघितलं, हिंदू शस्त्र सगळी सरळ आहेत. गदा सरळ आहे, त्रिशूळ सरळ आहे, भाला सरळ आहे, महाराजांची धूप सुद्धा सरळ आहे. मुघल शस्त्र जी होती ती सगळी वक्राकार आहेत. याचं कारण महत्वाचं आहे की मुघल हे शरीरानं आकारमानानं मोठे होते, हातामध्ये मुठीमध्ये ताकद जास्त होती. आणि मग महाराजांची जेवढी शस्त्र आहेत, या धूप आणि या सगळ्या शस्त्रांचं जर तुम्ही बघितलं तर मराठा पवित्रे हे पॅरलल टू द ग्राउंड आहेत. जो फिजिक्सच्या नियमानुसार अ वेपन व्हेन इट मूव्स पॅरलल टू द ग्राउंड इट बिकम्स वेटलेस. आणि मग पवित्र्यामध्ये ही गोष्ट खाली येते. हा शास्त्राचा आधार
शास्त्राचा आधार शस्त्राला दिलेला आहे, त्याला संस्कृतीची जोड दिलेली आहे आणि त्यानंतर मनोधैर्य वाढवण्यासाठी महाराजांनी सांगितलेले की भवानी मातेनं मला तलवार दिली, 32 दादांचा बोकड हा तुझ्या हातून मारला गेला पाहिजे. तुमच्याच संस्कृतीचं, तुमच्याच परंपरेचं ताकदीनं तुम्ही इम्प्लिमेंटेशन कुठे करू शकता, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट फार महत्त्वाची जी येते की तत्कालीन हिंदू संस्कृतीमध्ये समुद्र पर्यटन हे निषिद्ध मानण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता मध्यंतरी ते PS1 PS2 सिनेमे आले ना, त्या चौलच्या राजांचं 7व्या शतकात आरमार होतं. त्यानंतर 1000 वर्ष एकाही हिंदू राजाने आरमार तयार केलं नाही का, तर आमच्या धर्मात सांगितलं समुद्रावर पाय ठेवायचा नाही. परिणाम काय झाला? देशाचं काय भलं झालं? परिणाम हा झाला की अरब आले, मुघल आले, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, सगळेच येत गेले ना. मग हे कुठेतरी चुकतंय, हे ठामपणे भूमिका घ्यायला सुरुवात जी केली ती शिवाजी महाराजांनी केली. म्हणजे जेव्हा आपण शिवशाहू फुले आंबेडकर म्हणतो, पुरोगामी विचार म्हणजे काय? व्यवस्थेला प्रश्न विचारणारा विचार आहे ना. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी, माझं मत आहे की व्यवस्थेला प्रश्न विचारला की अरे तुम्ही म्हणताय हे करायचं नाही म्हणून, हे धर्मात नाही म्हणून करायचं नाही, पण यामुळे देशावर आक्रमण होतंय ना, तर मला आरमार उभं करावं लागेल. बरोबर. सो मला वाटतं ही बंडखोरीची जी प्रवृत्ती आहे का पद्धतीनं, याचा सुद्धा संस्कार हा लहानपणापासून झाला. याचे परिणाम हे तुम्हाला सगळे पुढे दिसतात. तुम्ही खूप इंटरेस्टिंग टर्म वापरली, महाराजांचा स्वॉट ॲनालिसिस केला. तर तुमच्या मते तुम्ही जर ह्याच्यात डिटेलिंग केलं की तो काय स्वॉट ॲनालिसिस आहे तुमचा? महाराजांचा स्वॉट अनालिसिस माझं काय असं म्हणणं नाही की महाराजांनी आपली स्ट्रेंथ, स्वॉट अनालिसिस इज स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट अँड टार्गेट. जर या प्रिन्सिपलने आपण गेलो तर महाराजांनी प्रिन्सिपल, मॅनेजमेंट प्रिन्सिपल काय सांगतं, तुमची ताकद ओळखा, त्या ताकदीनुसार तुम्ही तुमच्या गोष्टी पुढे करा. महाराजांनी आपली ताकद ओळखली, जी ताकद सह्याद्री आहे, जी ताकद गनिमी कावा आहे, सैन्य कमी आहे, समोर फौजा मोठा आहे आणि यामध्ये गनिमी काव्याचा खरा जनक जो काय म्हटलं जातं, मलिक अंबरला म्हटलं जातं, जो आदिलशाहीतला फार मोठा सेनापती होता. आणि मलिक अंबरकडून हे गनिमी काव्याचं तंत्र हे शहाजी महाराज साहेबांकडे आलं. शहाजी महाराज साहेबांची भातवडीची लढाई आजही जगातलं गनिमी काव्याचं एक अत्युत्कृष्ट असं उदाहरण म्हणून दिलं जातं. मग गनिमी काव्यासाठी महत्वाचं काय, तर सह्याद्रीच्या रांगा. त्यामुळे महाराजांनी जो संपूर्ण स्वराज्याचा पसारा तयार केला, हा स्वराज्याचा पसारा सह्याद्रीच्या अनुषंगानं तयार केला. मग येते वीकनेस, जे मी आत्ताच आरमाराचं उदाहरण दिलं की तुमची कमकुवत बाजू ओळखा आणि त्याला तुमची ताकद तयार करा. जी शस्त्रांची गोष्ट आहे, तुम्ही मराठा शस्त्र जर बघितली, मराठा धोप जर बघितला, तर तेव्हाच्या मावळ्यांची उंची आणि मराठा धोपीचा आकार, हा धोप मोठी वाटेल अशा पद्धतीने धोप आहे. का, तर फिजिकली मला ज्या शत्रूशी लढायचं आहे त्या शत्रूची उंची जास्त आहे, त्यामुळे त्याचा रीच हा जास्त आहे. तर माझ्या सैनिकाला सुद्धा त्या रीचचा बेनिफिट मिळावा यासाठी महाराजांनी हा जो आमचा शारीरिक विकनेस होता, चणी लहान असण्याचा जो विकनेस होता, हा शस्त्रामधून त्यांनी दूर केला. पण म्हणजे त्याआधी ही शस्त्र अशा पद्धतीची वापरल्या जात नव्हती की का? तुम्हाला फार जास्त बघायला मिळत नाहीत शस्त्र त्या आधीच्या तुम्हाला धोप बघायला मिळत नाहीत. त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. खूप शास्त्रीय दृष्टिकोनातून जायचं झालं तर जर मराठा धोप तुम्ही बघितली तर धोप सरळ आहे आणि धोपचं जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बघितली तर ती मुठीपासून 4 बोटं पुढे आहे. तुम्हाला धोप बॅलन्स करताना तुम्ही फक्त मुठीवर बॅलन्स नाही करत, तुम्ही मुठीपासून 4 बोटं पुढे गेली तर धोप बॅलन्स होते हातावर, मग ती वेटलेस होते. सो विकनेसचं दुसरं फार महत्वाचं उदाहरण आहे ते म्हणजे आरमार उभं करणं. ही गोष्ट 17व्या शतकात सोपी नाही की सगळ्या धर्मपंडितांच्या विरोधात जाऊन धर्मात निषिद्ध असणारी एखादी गोष्ट मी राष्ट्राच्या उभारणीसाठी करतो, ही गोष्ट सोपी नाही. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवली. त्यांनी स्वतःचं आरमार उभं केलं. माझं असं म्हणणं आहे की मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपलच्या पुढे ते गेले की 1000 वर्ष अस्तित्वात नसलेली एक गोष्ट महाराजांनी करून दाखवली. तिसरी गोष्ट ऑपॉर्च्युनिटी. यामध्ये महाराजांचं फार इंटरेस्टिंग इतिहासात 2 गोष्टी दिसतात. ते म्हणजे एक अफझल खान वध आणि दुसरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट. म्हणजे अफझल खान वधाच्या वेळी जर बघितलं तर महाराजांचे जे स्वराज्य होतं त्याचं आकारमान खूपच लहान होतं आणि अफझल खान हा तसं बघितलं तर फार कसलेला योद्धा होता. जेव्हा औरंगजेब हा शहजादा होता, त्या औरंगजेबाला कैदेत टाकू शकणारा योद्धा हा अफझल खान होता. आणि अशा अफझल खानाला जर मारलं, अशा अफझल खानाचा जर फडशा पाडला तर दख्खनच्या पठारावर द्वाही फिरेल.
प्रत्येक संकटाच्या पाठीवर एक संधी बसलेली असते. दॅट इज ऑपॉर्च्युनिटी. ही महाराजांनी शिवचरित्रात ही कायम पाहिली. दॅट इज ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे 1.5 लाखाच्या फौजेत घुसून शाहिस्तेखानाला शास्त घडवणं ही सोपी गोष्ट नाहीये. पण यांनी थेट संपूर्ण मुघल सल्तनतीला एक धाक तयार झाला. संकटाच्या पाठीवरची संधी महाराजांनी शोधली. आणि मग राहतो थ्रेट आणि टार्गेट. जो थ्रेट आणि टार्गेट जर तुम्ही म्हणाल, तुम्ही सुरुवातीला जे वाक्य वापरलं ते एक फार सुंदर वाक्य होतं की 18 पगड जातींचं स्वराज्य. मग तुम्ही केवळ 7 घटनांच्या पलीकडे जेव्हा शिवचरित्र आपण पाहतो तेव्हा द बेस्ट एक्झाम्पल, वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सोशल इंजिनिअरिंग हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आहे. म्हणजे त्या त्या समाजाच्या किंवा त्या त्या जातीच्या जीनपूलनुसार त्या त्या जातीची काही वैशिष्ट्य असतील, त्या वैशिष्ट्यांचा वापर करून अष्टप्रधान मंडळात तुम्हाला सगळ्या जागा दिसतात. मग तुम्हाला 18 पगड जातीची माणसंही तिथे दिसतात. म्हणजे टार्गेट इज व्हेरी क्लिअर की मला हे चिरकाल टिकणारी गोष्ट तयार करायची. आणि ज्या थ्रेट्स होत्या त्या महाराजांनी कायम ओळखल्या. त्यामुळे तुम्ही बघा की महाराजांचे कुठेही फार मोठमोठे रेसिडेन्शियल फोर्ट्स नाहीये. जे आहेत ते सगळे वॉर फोर्ट्स आहेत. या विलासी गोष्टी या महाराजांनी कायम टाळल्या. जी एक शिस्त लावलेली आहे. म्हणजे तुम्ही परराष्ट्र व्यवहारात बघा, तुम्ही व्यापार धोरणांमध्ये बघा, ही जी सगळी शिस्त आहे ही एक ठराविक टार्गेटने आणि जे संभाव्य धोके आहेत हे टाळण्याच्या दृष्टिकोनातून आहेत. उद्या आज ना उद्या अफाट सैन्य असणारं मुघल साम्राज्य हे चालून येईल म्हणून महाराज जिंजीपर्यंतचा प्रांत काबीज करून ठेवतात आणि पुढे छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यात आश्रय घेता येतो. हा थ्रेट्सचा विचार करून केलेली संपूर्ण बांधणी आहे असं मला वाटतं. दिस इज स्वॉट अनालिसिस फॉर छत्रपती शिवाजी महाराज. आपण जे म्हटलात की बऱ्याच गोष्टी त्यांनी वेगळ्या केल्या आणि त्यातल्या एक जो भाग आहे आपण सतत बोलतो ते म्हणजे 18 पगड जातींचा, जे तुम्ही सुद्धा म्हटलं. पण कुठंतरी 18 पगड जातींचा मान सन्मान, त्यांना आपलंसं करणारे महाराज यांच्याबद्दल आपण खूप बोलतो. पण परत त्याच गोष्टीचा आज आपल्याला विसर पडलाय का आपल्या खास करून राज्यकर्त्यांना? राज्य करताना जरी विसर पडला असेल तरी शेवटी समाजानं ठरवायचं काय करायचं. 2 पर्याय असतात. एक पर्याय असतो मी अमुक जातीत, अमुक पंथात, अमुक प्रांतात, अमुक धर्मात जन्मलो, याचा मान किंवा याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं, हा एक पर्याय. दुसरा पर्याय मी कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, कुठल्याही प्रांतात, कुठल्याही पंथात जन्मलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवील की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या राष्ट्राला, माझा माझ्या देशाला अभिमान वाटेल. पर्याय कुठला चांगला आहे? जर पर्याय दुसरा चांगला आहे हे जर प्रत्येकाने ठरवलं तर मला वाटत नाही कुठल्याही राज्यकर्त्याला यामध्ये विनाकारण काही लुडबुड करण्याची गरज असेल. पण मग समाजही विसरलाय का? करेक्ट आहे. समाजालाच या गोष्टींचा आधी विचार हा प्रामुख्यानं करावा लागेल. महत्वाचं असं आहे की माणूस म्हणजे कायम असं म्हटलं जातं की जात आणि धर्म हे 2 किनारे आहेत आणि जो वाहतो तो माणुसकीचा प्रवाह आहे. तो जात आणि धर्माचे जे किनारे आहेत या किनाऱ्यांनी हा जो प्रवाह आहे समाजाचा हा मेंटेन करण्यासाठी जोपर्यंत ते किनाऱ्याची भूमिका बजावतात तोपर्यंत ते गरजेचे राहतात. पण जेव्हा ते बांध म्हणून आडवे पडतात तेव्हा प्रवाह अडतो. जर सृष्टी जे शिकवते ते आपण अंमलात आणलं तर मला वाटतं की केवळ जातीय अभिनिवेश किंवा जातीय तिरस्कार या गोष्टीने आपण नेमकं समाजाचं काय भलं करणार आहोत हा प्रश्न विचारावा लागतो. कारण जर पावनखिंडीत खिंड रोखून धरताना बाजीप्रभू देशपांडेंनी हा प्रश्न विचारला असता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा छत्र धरलं सगळ्या राज्यावर तेव्हा हा माझ्या जातीचा, हा माझ्या धर्माचा, हा माझ्या पंथाचा, हा माझ्या प्रांताचा एवढाच विचार केला असता तर स्वराज्य कुठं गेलं असतं. हे विचार जर आपण केले तर आपल्याला कळतं की मग विचार हा जास्त व्यापक असायला हवा. विचार हा त्या पलीकडे जाऊन मानवतेचा असायला हवा. आपण जे शस्त्राबद्दल सांगितलं त्याचा असा काही अभ्यास झालाय का की महाराजांना हे कधी लक्षात आलं की आपली शस्त्र ही आपल्या सैन्याच्या बांध्याप्रमाणे असायला पाहिजे? हे कधी कळलं? तो बदल कधी झाला? असा काही अभ्यास आहे का? असा अभ्यास थोडाफार हा नक्कीच झालेला आहे. पण आपल्याकडे एक अडचण आहे. म्हणजे आम्ही आमच्या इतिहासाकडे चिकित्सक वृत्तीने बघायला किती तयार आहोत. म्हणजे मी आता हे सगळं सांगतो यातल्या चिकित्सक वृत्तीने बघितलेलं अनेकांना पटणारही नाही. कारण आमच्याकडे घाई झालेली आहे.
आजकाल तर ती फार व्हायला लागलेली आहे. आम्हाला देवत्व देऊन मोकळं व्हायचं म्हणजे माणूस म्हणून आमची जबाबदारी संपते. आम्ही आरती करतो महाराजांची. ज्या महाराजांनी अख्ख्या त्यांच्या 350 किल्ल्यांपैकी एकाही किल्ल्यावर कुठे स्वतःचं नाव लिहिलेलं नाही, पण त्यांची आरती करतो. दुर्दैव आहे, शिवनेरीच्या कार्यक्रमात सुद्धा, शासकीय कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहावी लागते किंवा आरती म्हटली जाते, आरती केली जाते. अशा जेव्हा गोष्टी येतात तेव्हा खरोखर महाराज आम्हाला समजलेत का? इथून प्रश्न सुरू होतो. म्हणजे ज्या माणसानं देवळातले देव सुरक्षित ठेवले पण दैववादाचं कधी हे माजू दिलं नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही आरती करायची म्हणतोय, त्यांची मंदिरं बांधायची म्हणतो, त्यांना देवत्व द्यायचं म्हणतो. मग काही सिद्धांत जेव्हा येतात की छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचे अवतार होते, देवाचे अंश होते, हे जेव्हा सिद्धांत येतात ना, तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या माणूस असण्याला, ते असामान्य व्यक्तिमत्व असण्याला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रयत्नवादाला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला प्रश्नचिन्ह उपस्थित करतो का, हा हे वाटतं. कारण मर्त्य माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा केवळ कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं. याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आपल्याकडे. नाही आपल्याला सांगायची गरज की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दैवी चमत्कार होते, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या देवाचा अवतार होते. नाही, छत्रपती शिवाजी महाराज या तरुणाईला आदर्श आहेत की कर्तृत्व असं गाजवा की माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा लोक तुम्हाला देव म्हणतील. जगात कुठं कोणाकडे उदाहरणं नाही आहेत. म्हणजे मी कायम असं म्हणतो की द ग्रेट 17 इन द वर्ल्ड, जुलियस सीझर वगैरे ही सगळी जी नावं घेतली जातात, वेन यू कम्पेअर दीज ग्रेट 17 इन द वर्ल्ड अगेन्स्ट छत्रपती शिवाजी महाराज, तर छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओनली किंग हू वॉज नॉट बॉर्न एज अ किंग. ते राजे म्हणून जन्माला आले नाही. हू नेव्हर बिट्रेड एनीवन टू बिकम अ किंग. त्यांनी बापा भावाच्या पाठीत खंजीर खुपसून राज्य निर्माण केलं नाही. ही स्वोन हिमसेल्फ ॲज अ किंग. त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. अँड वेन ही पास्ड अवे दॅट टाइम ही वॉज अ किंग. ते जेव्हा देहावसान झालं तेव्हाही ते राजे होते. नन ऑफ द ग्रेट 17 इन द वर्ल्ड स्टँड ऑन दिस क्रायटेरिया इन फ्रंट ऑफ शिवाजी महाराज. मग काय आहे आपल्याकडे? मग हे एवढं जर आपल्याकडे आहे तर त्यांना केवळ कुठला तरी दैवी अवतार, त्यांची केवळ कुठेतरी आरती, केवळ त्यांना कुठला तरी मंदिर, या पलीकडे जाऊन कर्तृत्वाचं अत्युच्च उदाहरण म्हणून आपण तरुण पिढीसमोर आदर्श का ठेवू शकत नाही? त्यामुळे तुम्ही जो म्हणाला, अभ्यास करत असताना आम्हाला मुळात इतिहासाकडं निरक्षीर विवेक बुद्धीनं बघायला शिकायला लागेल. आणि आजकाल अभिनिवेशाचा अँगल खूप जास्त विचार आहे. करायला लावणारी गोष्ट बोलल्यात. आणि मला वाटतं हे आपल्या देशात सध्याची परिस्थिती तर अशी आहे की जसं तुम्ही म्हटलं तसं देवत्व देऊन टाका आणि मग त्यावर एक राजकारण, कुठंतरी आपण राजकारण, समाजकारण सगळंच बघतो. पण परत मी येते त्या प्रश्नाकडे की ती अशी एक वेळ आली आहे की आपल्याला अगदी शस्त्र सुद्धा बदलायला पाहिजेत. हे कधी वाटलं महाराजांना? हे डेफिनेटली खूप लवकर महाराजांच्या ही गोष्ट, जेव्हा पहिलं कन्फ्रंटेशन फत्तेखानाबरोबरची जी लढाई आहे, या फत्तेखानाच्या लढाईच्या दरम्यान कदाचित वाटलं असू शकतं. पण मी जसं आपल्याला म्हणालो त्या पद्धतीनं निरक्षीर विवेक बुद्धीनं किंवा चिकित्सक वृत्तीनं इतिहासाला प्रश्न विचारण्याची परवानगी आपल्याकडे, सामाजिक परवानगी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ऑफिशियल असं काय कुठल्या पत्रावर लिहून येत नाही, पण अशी समाज मान्यता मिळते का? तर अशी समाज मान्यता अनेकदा नाही दिली जात. किंवा एखाद्या इतिहासातली एखादी गोष्ट असेल किंवा सांस्कृतिक विषयातली एखादी गोष्ट असेल, हे का असं असेल, हा प्रश्न विचारणं किंवा याला ॲनालिटिकल पद्धतीने इतिहास मांडणं हे खूप कमी झालंय. त्यामुळे तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं त्या आज्ञापत्रांचं ॲनालिसिस असेल किंवा त्या शस्त्रास्त्रांचा अभ्यास करून त्याची मांडणी असेल, ही मांडणी फार जास्त झालेली नाही. त्या काळचं जे काही राजकारण म्हणायला पाहिजे किंवा राज्य चालवणं, ह्यासाठी गड खूप महत्त्वाचे होते. तर हे गड किल्ले राखणं आणि राज्यावर कंट्रोल असणं, हे काय समीकरण नक्की होतं? ते पुन्हा तुम्ही सगळ्याच किल्ल्यांचं जर एक स्ट्रॅटेजिकल लोकेशन बघितलं तर तो स्ट्रॅटेजिकल लोकेशन हा पुन्हा सैन्याच्या संरक्षणासाठी किंवा मुलखाच्या रक्षणासाठी किल्ला ही फार महत्वाची गोष्ट होती. रयत ही बऱ्याचदा खाली गावात
राहायची आणि जर कुठलं आक्रमण झालं तर ही रयत किल्ल्याच्या आश्रयाला यायची. अशीही काही उदाहरणं आहेत. म्हणजे गावं भस्मसात होऊ नये. मी प्रत्येक वेळी म्हणतो की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये हे आश्वासकता जी मिळाली, सर्वसामान्य रयतेला जी आश्वासकता मिळाली की राजा आमचं रक्षण करतोय, आम्हाला भरडण्यासाठी सोडून दिलं नाही कुठल्याही याच्यामध्ये, तर त्या किल्ल्यावर त्यांना आश्रय घेता येत होता. आणि हे जर सगळे किल्ले आपण बघितले तर दीज आर ऑल वॉर फोर्ट्स, मराठी किल्ले. त्यातही यातले अनेक डोंगरी किल्ले आहेत. हा पुन्हा गनिमी काव्याचा एक फार महत्वाचा भाग आहे की महाराजांनी डोंगरी किल्लेच त्यावेळी जास्त का निवडले असतील. मग समोर असणारा शत्रू, त्या शत्रूच्या असणारं शस्त्र अस्त्र आणि त्यानुसार त्यांची होणारी आक्रमणं, याचे डोंगरी किल्ले हे जास्त सोयीचे पडतील. बरं, ही गोष्ट मुघलांच्या बाबतीत जास्त संयुक्तिक ठरते, आदिलशाहीच्या बाबतीत तितकी संयुक्तिक ठरत नाही, कारण त्यांचेही काही सरदार होते. म्हणजे आता जसे राजकीय पक्ष असतात तेव्हा राजकीय पक्षात इकडच्या आयडिओलॉजीचा तिकडच्या आयडिओलॉजीकडे असतो, तसं आदिलशाहीच्या पदरी सुद्धा काही सरदार होते ज्यांना सुद्धा थोड्याफार गोष्टी या सगळ्या ठाऊक होत्या. पण किल्ल्यांचं महत्त्व संरक्षणाच्या दृष्टीनं हे त्यावेळी फार जास्त होतं. आणि किल्ल्यांची जी संपूर्ण रचना होती, म्हणजे त्यातला किल्लेदार कोण, बरं यातही पुन्हा तुमच्याकडे जे मी सोशल इंजिनिअरिंग म्हणतो ना, खूप बारकाईने जर तुम्ही यात गेलात तर त्यातही तुम्हाला सोशल इंजिनिअरिंग दिसतं. म्हणजे आज मी कायम म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांच्या विषयी आस्था संपूर्ण महाराष्ट्राला, याचं कारण तेच आहे की जेव्हा आम्ही म्हणतो की आमच्या नसानसांमध्ये आजही मावळ्यांचं रक्त सळसळतं, तेव्हा त्यातला एक एक दरवाजा राखण्यासाठी, त्यातला एक एक बुरुज राखण्यासाठी शेकडो जणांनी बलिदान दिलंय, शेकडो जणांनी आपलं आयुष्य खर्ची घातलंय. आणि जेव्हा ते दरवाजे निखळतात, जेव्हा ते बुरुज ढासळतात, तेव्हा खरोखर हा प्रश्न निर्माण होतो की आम्ही हे सगळा इतिहास हा सांभाळण्यासाठी आम्ही ते पात्रतेचे आहोत का, हा प्रश्न खरोखर तयार होतो मनात. नक्कीच. आणि खरं तर आज संवर्धनाला एवढी अडचण येते, जेव्हा सरकारकडे एवढा पैसा आहे, एवढे साधन सामुग्री, अगदी खास डिपार्टमेंट्स त्याच्यासाठी आहे. मला त्या काळातला खूप प्रश्न पडतो. एकानंतर एक महाराज किल्ले काबीज करत जात होते. जसं आपण म्हटलं, आकार जो काही होता तो राज्याचा खूप मोठा नव्हता, अडचणी एवढ्या होत्या, त्यावेळेला लॉजिस्टिक सपोर्टसुद्धा आजच्या सारखा नव्हता. असं असताना केव्हा कुठल्या किल्ल्याची गरज पडेल हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणजे प्रत्येक किल्ला हा फायटिंग फिटही ठेवायला हवा होता. तर हे कसं साध्य व्हायचं? म्हणजे ती यंत्रणा काय होती की सगळे किल्ले एकाच वेळेला व्यवस्थित मॅनेज करून त्यांना फायटिंग फिट कसं ठेवलं जायचं? याच्यामध्ये पहिलं तुमचं जे म्हणणं होतं त्यामध्ये दिस इज नॉट डेफिनेटली नॉट अ पॉलिटिकल स्टेटमेंट, पण यामधले एक स्वच्छ हेतू हा एक फार महत्वाची गोष्ट जेव्हा येते, तेव्हा एकीकडे सिंधुदुर्गामध्ये दुर्दैवी जी घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला पुतळा हा वाऱ्याच्या याने पडला असं म्हटलं गेलं. आणि त्याचवेळी 350 वर्ष सिंधुदुर्ग किल्ला हा लाटा वारा वादळ सगळी झेलून अभिमानानं उभा आहे. इथे हेतूमध्ये फरक नाही जाणवत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हेतू होता तो स्वराज्य रक्षणाचा जो हेतू होता, म्हणजे उद्या जर आक्रमण झालं, जे छत्रपती संभाजी महाराजांच्या लिखाणात सुद्धा येतं, दुर्ग म्हणजे राज्याचं सार, ते झुंजते ठेवले असता राज्य बळकट राहते. त्यामुळे प्रत्येक किल्ला हा झुंजता राहिला पाहिजे. त्या किल्ल्यावरच्या तुपाच्या विहिरी असतील, त्या किल्ल्यावरचा दारुगोळा असेल, त्या किल्ल्यावरची रसद असेल, यासाठी एक संपूर्ण यंत्रणा होती. या संपूर्ण किल्ल्याचा लेखाजोखा हा ठेवला जात होता. आणि त्यामुळे या प्रत्येक किल्ल्यावर ही गोष्ट मजबूत राहिली पाहिजे. म्हणजे साधी तुम्ही नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातला नाशिकच्या जवळचा रामशेजचा किल्ला बघा, वर्षानुवर्ष एक एक किल्ला झुंजला. आणि जेव्हा औरंग्या जेव्हा दख्खनेत आला आणि मी दख्खन काबीज करतो, अवघ्या 6 महिन्यात आदिलशाही आणि कुतुबशाही नेस्तनाबूत करणारा औरंग्या हा टाचा घासत घासत शेवटी इथे त्याला शेवटचा श्वास घ्यावा लागला महाराष्ट्रात. त्याचं कारण हेच आहे ना की एक एक किल्ला 5-5, 6-6 वर्ष झुंजत राहिला. आणि हे जे देणं होतं हे मी पुन्हा म्हणालो, कारण स्वच्छ हेतू होता. जर अवघ्या 6 महिन्यात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला पुतळा हा जर पडत असेल आणि त्याच्यावर आम्ही शासकीय उत्तरं, जर वाऱ्याच्या वेगानं पुतळा पडला मिळत असेल, तर लाज वाटली पाहिजे आम्हाला ही उत्तरं देताना, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ह्याच्यात कोणताही राजकीय अर्थ नसावा.
कारण शेजारी सिंधुदुर्ग टिकतो. म्हणजे महाराज जेव्हा सुरतेची लूट करून येतात, जेव्हा वचपा काढतात महाराज, म्हणजे अनेक जण त्याला सुरतेची लूट म्हणतात, मी कायम त्याला वचपा म्हणतो. कारण शाहिस्तेखानानं जे अतोनात नुकसान केलं होतं ह्याचं कुठेतरी उत्तर देणं गरजेचं होतं. म्हणजे आता हा एक वेगळा परराष्ट्र धोरणाचा भाग आहे, पण जिथे शाहिस्तेखानानं आणि सध्या चर्चेतही आहे. सध्या चर्चेत असलेली गोष्ट आहे ना, म्हणजे हा परराष्ट्र धोरणाचा भाग आहे ना, की समोरून कोणीतरी येतो तुमच्या मुलखात उत्पात माचवतो, तो त्याला तुम्ही शास्त्र घडवता, पण त्यांनी केलेलं नुकसान भरून कोण देणार? आणि म्हणून जो महाराजांनी वचपा काढला तो सुरतेला जाऊन वचपा काढला. बरं, सुरतेला जाऊन वचपा काढल्यानंतर पुन्हा गंमत बघा. म्हणजे आज आपल्याला काही राज्यकर्त्यांच्या भल्या मोठमोठ्या रिनोव्हेशनच्या गोष्टींचे बिलं सुद्धा तुम्हीच मीडियावर दाखवता, पण सुरतेला डोळे दिपवणारी संपत्ती मिळाल्यानंतर महाराजांनी स्वतःसाठी आलिशान महाल बांधलेला कोणी वाचलं नसेल हो. त्यांनी त्या कुर्टे बेटावर जो किल्ला उभा केला ज्याचं नाव सिंधुदुर्ग आहे. मी पुन्हा म्हणतो की ही नैतिकता, हे नैतिक अधिष्ठान, हे असलेलं त्या रयतेच्या प्रती असलेली प्रामाणिकता ही तुम्हाला दिसते ना. म्हणून किल्ले आजही त्या दिमाखानं 350 वर्षांनंतर सुद्धा ते उभे राहतात. आणि ही यंत्रणा या सगळ्यासाठी होती, कारण ती प्रायोरिटी होती. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा म्हणजे काय, सुरतेचा वचपा काढला, मिळालेली संपत्ती ही कशासाठी घालायची आहे, तर सागरी किल्ला आपल्याकडे नाहीये, तो उभा केला गेला पाहिजे. सो दॅट वॉज अ प्रायोरिटी. आणि ती प्रायोरिटी म्हणून त्या गोष्टी उभ्या राहिल्या. नुकतंच संसदेचं तुमचं बजेट सेशन झालं. महाराजांचं अर्थकारण कसं होतं, कसं असायचं बजेट त्यांचं? यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की या बजेटमध्ये प्राधान्य हे शेतकरी प्रधान अर्थव्यवस्थेला हे कायम प्राधान्य दिलेलं होतं. या बजेटमध्ये व्यापार उदीमाच्या वाढीसाठी आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्न वाढीसाठी या अनेक गोष्टी होत्या. आता तुम्ही जेव्हा बजेट आलं त्या बजेटच्या आधी एक इकॉनॉमिक सर्व्हे आला. या इकॉनॉमिक सर्व्हेला जर तुम्ही बारकाईने बघितलं तर अनेक योजना आहेत आणि त्यामुळे अनेक राज्य ही इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये डेफिसिटमध्ये दाखवली जातात, इन्क्लुडिंग महाराष्ट्र, की इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये डेफिसिटमध्ये महाराष्ट्र. म्हणजे ज्या महाराजांनी व्यापार उदीमाची काही उदाहरणं घालून दिली होती, आदर्श व्यापार उदीम काय असायला पाहिजे ते घालून दिलं होतं, किंवा आत्ता या संपूर्ण तुम्ही अर्थसंकल्पाचा विषय मांडलात. अर्थसंकल्पानंतर देशात दुसरी फार महत्त्वाची गोष्ट घडली ना, अमेरिकेचं ट्रेड डील जी चर्चेत आहे. अजून 15 मार्चच्या आसपास बहुतेक त्याचे कलमं येतील, पण त्या ट्रेड डीलच्या विषयी अनेक प्रश्नचिन्ह तयार होतात ना. आणि ही प्रश्नचिन्ह जेव्हा तुम्ही पुन्हा महाराजांशी या गोष्टी कनेक्ट करता, तर एक उदाहरण देतो बघा. औरंगजेबानं जुलमी जिझिया कर आणला. हिंदूंच्या यात्रेवर कर लादला औरंगजेबानं, जिझिया कर आणला. महाराजांनी औरंगजेबाशी केलेला तह मोडून टाकला. आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरला, तेव्हाच्या औरंगाबादला जे संभाजीराजे आणि प्रतापराव गुजर ते परत बोलून घेते, नाही करायचा तह तुमच्याबरोबर, हे तुम्ही करत असाल तर. असं असताना आत्ता मात्र भारतीय वस्तूंना 18% कर आणि अमेरिकी वस्तूंना 0% कर. याला आम्ही धोरण म्हणायचं की याला आम्ही गुडघे टेकणं म्हणायचं, हा प्रश्न तर तयार होतो ना सर्वसामान्यांच्या मनात. बरं, हे होत असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगितलं, त्याच शेतकऱ्यांचा सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे ना. उद्या अमेरिकेत GM व्हरायटी लावायला परवानगी आहे, 2.5-3 पट तिथलं उत्पन्न आहे, तिथली सोयाबीन येणार, तिथलं सोया ऑइल येणार. मग आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी काय करायचं? तिकडचा GM व्हरायटीचा कापूस येणार, तिथं लांब धाग्याचा कापूस हा तुम्ही आयात करणार. आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी काय करायचं? आमच्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांनी काय करायचं? मग अमेरिकेकडून, म्हणजे उद्या जर अमेरिका ठरवणार असेल, म्हणजे थोडक्यात मी पुन्हा एकदा सांगतो की महाराजांनी आरमार उभं केलं ते स्वतःचं आरमार उभं केलं. म्हणजे मुघल किंवा अरब व्यापारी ठरवू शकत नव्हता की स्वराज्यातला माल हा कुठल्या जहाजावर लादायचा. पण आता मात्र अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ठरवणार देशाने तेल कोणाकडून घ्यायचं. जे खनिज तेल 70% खनिज तेल जे आम्ही आयात करतो आणि जे एक फार महत्त्वाचं साधन आहे, हे मात्र अमेरिकेचा अध्यक्ष ठरवणार. म्हणजे जे तुम्ही महाराजांचं अर्थविषयक धोरण जे स्वयंपूर्णतेकडे आहे, महाराजांचं परराष्ट्रविषयक धोरण जे ठामपणे जे तुम्ही सांगितलं की किल्ले असतील, या सीमांचं संरक्षण आहे. म्हणजे ही कोणाचीही हिंमत नव्हती या सीमांमध्ये आत येण्याची. पण आज ही जी परिस्थिती निर्माण होते तेव्हा हे कुठेतरी आदर्श आपण
गडबडतोय का? आजही आपण अजूनही त्या गोष्टीची प्रामाणिक आहोत का? शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका, की भरडला जातोय, चिरडला जातोय शेतकरी. केवळ त्याला आवाज राहिलेला नाहीये, केवळ तो असंघटित याच्यातला आहे, म्हणून तो चिरडला जातोय. महाराजांनी उद्योगांना जेव्हा पूर्ण हे केलं, प्रत्येक वेळी पाठिंबा दिला, शस्त्रास्त्रांचे कारखाने काढलेत महाराजांनी कितीतरी. म्हणजे या सगळ्या उद्योगांना जेव्हा पाठिंबा दिला, तेव्हा तुम्ही जेव्हा एक अनफेअर कॉम्पिटिशन उभी करून देता, तेव्हा त्या लघु उद्योजकांचं काय होणार आहे देशातल्या? ते सगळे तरुण जे मला उद्योगधंदा करायचं याचं स्वप्न बघतायत, तेव्हा त्याला माहिती की त्याच्या उत्पादनाला 18% कर, समोरच्या उत्पादनाला 0% कर. विल इट बी अ फेअर कॉम्पिटिशन? मग त्याची शील्ड कुठे आहे, त्याचं प्रोटेक्शन कुठे आहे? हे अनेक प्रश्न या सगळ्या निमित्तानं यासमोर उभे राहणार आहेत. आणि त्यातलं फार महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही अर्थसंकल्पाची गोष्ट मांडली, ती म्हणजे उत्तरदायित्व. म्हणजे तुम्ही म्हणाले जिजाऊ माँसाहेबांनी काय संस्कार केले. मला असं वाटतं ना, एक फार गोड संस्कार, याविषयी फार कधी कोणी बोललं नाही. म्हणजे ज्या रामायण महाभारताला आपण संस्कृतीचा अविभाज्य भाग मानतो, जो आपला धर्मग्रंथ मानतो, तर रामायणामध्ये एका साध्या धोब्याने प्रश्न विचारला म्हणून प्रभू रामचंद्रांनी सीतामाईंना अग्निदिव्य करायला लावलं असं म्हटलं जातं. त्यातली मला सगळ्यात महत्त्वाची भावणारी गोष्ट आहे ती म्हणजे आन्सरेबिलिटी, उत्तरदायित्व. जी आन्सरेबिलिटी कदाचित जिजाऊ माँसाहेबांनी केलेल्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांकडे हुबेहूब आली होती. म्हणजे स्वराज्याच्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मोहिमेचा हा ताळेबंद मांडला जात होता. हे उत्तरदायित्व होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची एकही मोहीम तोट्यात नाही, हा ताळेबंद आहे. म्हणजे अनिर्बंध खर्च कुठेही नाही, हे उत्तरदायित्व आहे. दुर्दैवानं आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा मी आत्ता गेले काही वर्ष संसदेत पाहतो, तेव्हा मला कायम हा प्रश्न पडतो, एक नागरिक म्हणून प्रश्न पडतो. ठीक आहे, हे सगळे आकडे मला दिसत आहेत, इथून मागे काय झालं ते तर सांगा ना. नक्कीच. म्हणजे 11 वर्ष देशामध्ये स्मार्ट सिटीची मोहीम राबवली गेली, त्यावर अनेक पैसे खर्च झाले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात माझ्याकडे पुन्हा शहरांच्या विकासासाठी एक वेगळा निधी दिसतो. मग आम्ही खरोखर करतोय का? मागे जे खर्च झाले त्याचं उत्तरदायित्व काय, त्याची आन्सरेबिलिटी काय? हा एक फार मोठा प्रश्न या निमित्तानं आणि मला वाटतं निधी वळवल्या जाणे म्हणजे बजेटमध्ये एका गोष्टीसाठी देणे आणि नंतर तो जसा वळवल्या जातो, मला वाटतं ह्याची उत्तरं आज आपल्याला सापडत नाहीत. कृषी क्षेत्रात खास महाराजांनी बरेच रिफॉर्म्स केले असं सांगितल्या जातात. त्यातले काही महत्त्वाचे रिफॉर्म्स काय होते? नाही, त्याचं दुष्काळाच्या वेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती असतील, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बी बियाण्यासाठीची सोय असेल, शेतकऱ्यांना कसण्यासाठीची एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर महाराजांनी भरती, सैन्य भरतीसाठीची होती. म्हणजे ती एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही अग्निवीर सारखी योजना आपल्या देशात येताना दिसते, आणि त्यावेळी महाराजांनी केलेला रिफॉर्म काय आहे, हा जर बारकाईने जर तुम्ही बघितला तर तेव्हाचं हंगामी सैन्य होतं की त्यांनी 8 महिने शेती करायची, त्यांनी 4 महिने शेती करायची आणि 8 महिने सैन्यात भरती व्हायचं असं असायचं. आजचं होमगार्ड्स. पण त्यांनी पूर्ण वेळ सैन्य भरती जी आहे ही महाराजांनी सुरू केली, ज्याच्यातून नकळत बरं हे सगळे होते कोण? हे शेतीत करणारेच होते ना, हे शेतकऱ्याचीच पोरं होती ना. ही शेतकऱ्याची पोरं जेव्हा लष्करात भरती झाली, ही शेतकऱ्याची पोरं जेव्हा सरदार व्हायला लागली, तेव्हा नकळत या संपूर्ण व्यवस्थेला एक वेगळं परिमाण मिळालं. म्हणजे आता मी तुम्हाला जसं अग्निवीर विषयी अनेक आक्षेप जेव्हा तयार केले ना किंवा घेतले गेले, याचं एक कारणच तसं आहे ना. आज तुम्ही नॉर्थमध्ये गेलात तर पहाटे 5 वाजता बाप पोराला उठवतो ना, म्हणतो ओठ तुझे दौड लगानी, तुझे बेल्ट की नोकरी करनी आहे. तो शेतकरीच असतो ना. पण आज त्याच्या समोर प्रश्नचिन्ह तयार होतं ना, की अवघ्या 4 वर्षाचं इनएक्सपिरियन्स घेऊन नंतर भवितव्य काय आहे, अजून प्रश्नाचं उत्तरच दिलं नाहीये कोणी. मगाशी मी जे उत्तरदायित्व म्हणालो, ही आन्सरेबिलिटीच आम्हाला नाहीये, म्हणजे मिळतच नाही याची उत्तरं. सो हे जे शेतीचे पण रिफॉर्म्स तुम्हाला म्हणालो, जसं शेतसाऱ्यामध्ये महाराजांनी दिलेली सूट जर तुम्ही बारकाईने केली, आम्हाला आजही प्रत्येक वेळी कर्जमाफी करा, दुष्काळ पडल्यानंतर, ओला दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी करा म्हणून आम्हाला ओरडावं लागतं ना. पण ही कर्जमाफी येत असताना आता मात्र जेव्हा आकडे येतात तेव्हा NDRFचा निधी कोणता आणि सरकारने दिलेला निधी कोणता, हाच आम्हाला आकडा माहित नाही अजून कोणाला. तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा तोंडावर आकडे मारले जातात तेव्हा तो NDRFचा जो ऍक्च्युली त्यामध्ये आपत्तीचा निधी आहे
की तुम्ही दुष्काळासाठी सेपरेट पॅकेज दिलेलं आहे. याचं सेपरेशन कधीच दिलं जात नाही. दॅट इज अ प्रॉब्लेम. आणि मग महाराजांचे जे रिफॉर्म्स आहेत ना ते एकदा समोर डोळ्यासमोर ठेवावे लागतात आणि त्या सगळ्या रिफॉर्म्सला मला वाटतं तत्व काय आहे. मी आत्तापर्यंत 10 वेळा त्या गोष्टीचा उल्लेख केला असेल. तो म्हणजे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका. ही जी गोष्ट आहे यामध्ये शेतकऱ्यांचं हित, ते जपणं, ते जोपासणं, त्याचा विचार करणं. शेतकऱ्यांना पॅकेज नाही नको आहे. त्यांचं लॉंग टर्म हित तुम्ही कसं जोपासणार आहात याचा विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. महाराजांनी पाण्याचं सुद्धा नियोजन मला वाटतं खूप लक्षपूर्वक केलं. त्याबद्दल थोडंसं काही आता सांगा. यामध्ये तुम्ही सगळ्याच किल्ल्यांवर जी पाण्याची सुविधा असायला हवी होती ती पाण्याची सुविधा जी असणं आहे ती फार महत्त्वाची. इतकंच कशाला, महाराजांचा राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा महाराजांचं म्हणणं हेच होतं की हा सोहळा का करायचा. त्याऐवजी कितीतरी धरणं बांधता येतील, कितीतरी पाट काढता येतील, कितीतरी कालवे काढता येतील. हा एक दृष्टिकोन हा महाराजांचा कायम या संदर्भामध्ये होता. आणि किल्ल्यांवर तर ती असणारी जी तजवीज लागते किंवा उद्या फौज राहणार आहे, उद्या नंतर आक्रमण झालं तर आश्रयाला येणारे लोक राहणार आहेत, यातली जी किल्ल्यांची जी तजवीज आहे, म्हणजे आजही शिवकालीन टाक्या ज्या खोदल्या जातात, ज्या खडकामध्ये खोदलेल्या ज्या टाक्या आहेत, या तुम्हाला अनेक किल्ल्यांवर बघायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची सुविधा ही तुम्हाला बघायलाच मिळते. अ, महाराजांचे अनेक गुण, त्यातून तुम्हाला भावलेला सगळ्यात जास्त कुठला गुण आहे? खूप जास्त आहेत. म्हणजे मी जसं अगदी सुरुवातीला म्हणालो की ते आदर्श पुत्र आहेत, ते आदर्श पिता आहेत, ते आदर्श पती आहेत, आणि हे सगळं असताना ते एक आदर्श राज्य करतायत. आणि हे सगळं करत असताना मी जे कायम म्हणतो की त्यांच्या ज्या सगळ्या कार्याला असणारं नैतिक अधिष्ठान हे फार महत्त्वाचं. म्हणजे आज कुठल्याही तुम्ही मॅनेजमेंटच्या किंवा काय त्याला आपलं लाईफ कोचिंगला जर गेलात तर तुम्ही काय म्हणता की यू शुड नो 3 प्रिन्सिपल्स, दॅट इज व्हॉट, हाऊ अँड वाय. म्हणजे तुम्ही काय करतात, तुम्ही ते कसं करणार आहात आणि तुम्हाला ते का करायचं आहे. मला असं वाटतं ना की हा वाय सगळ्यात जास्त क्लिअर असणारा व्यक्ती कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचा गुण तोच आहे की माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं हे दाखवून दिलं ते महाराज. तुम्ही आदर्श पिता म्हणालात. राजा आणि राजपुत्र असं नाही, तर पिता आणि पुत्र म्हणून महाराज आणि शंभूराजांचं नातं कसं होतं? ते अफलातून आहे. अनेकांनी त्याच्यामध्ये एक ज्याला म्हणतो आपण एक इंटरेस्टिंग प्लॉट रंगवण्याचा प्रयत्न केला की आदर्श राजाचा नाकर्ता पुत्र असा एक आदर्श प्लॉट रंगवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण मग तुम्हाला पुन्हा जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा तुम्ही विचार करा, महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सगळे मंत्री दिसतात, तुम्हाला परराष्ट्र मंत्री दिसत नाही. ती जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांची, म्हणजे तेव्हाच्या युवराज संभाजीराजांची होती. 16 भाषांमध्ये पारंगत असणारे शंभूराज आहेत. शंभूराजे एकाच वेळी अवघ्या 32 वर्षाच्या उमरीमध्ये 4 ग्रंथ लिहितात. बुधभूषण, नायिकाभेद, 7 शतक आणि नखशिखा हे 4 ग्रंथ लिहितात. बरं, तुम्ही बुधभूषण जर काढलात ना तर बुधभूषणमध्ये असणारी आदर्श राजाची लक्षणं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे फार मिळतं जुळतं आहे. म्हणजे कलिकाल भुजंगमा विलिढम निखिलम धर्मम वीक्ष विक्लवम यह स शिव छत्रपतीर जयत्य जय, हा अशा पद्धतीचा एक श्लोक हा संभाजीराजे महाराजांसाठी लिहितात. सो ही म्हणजे आयडियलाइज करणं असेल एक. दुसरीकडून जी जबाबदारी आहे, जी महाराजांनी संभाजीराजांवर ठेवलेला विश्वास, त्यांच्यावर ठेवलेली जबाबदारी, किंवा अगदी अनेकांनी दिलेर खानाकडे शंभूराजांचं जाणं हे खूप वेगवेगळ्या रंगाने रंगवून बघितलं. पण माझं कायम म्हणणं आहे की दिलेर खानाकडून परत आल्यानंतर महाराजांनी स्वीकारलं का हो त्यांना? तर स्वीकारलंय. मग हा नेमका प्लॉट होता, हे नेमकं ठरवून केलेली गोष्ट होती, रणनीती ही रणनीतीचा एक भाग होता, की नंतर केवळ महाराजांनी स्वीकारलं, हे याची उत्तरं इतिहासाच्या गर्भात दडलेली आहेत. पण जर तुम्ही त्रयस्थ म्हणून पिता आणि पुत्र जर बघितलं तर एकमेकांना पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर औरंगजेबासारखं आक्रमण आलेलं असताना सुद्धा एकाच वेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड करत तब्बल 8 वर्ष
विचार करा, साधी गोष्ट नव्हती तेव्हा. दख्खन म्हणजे काबूल ते बंगाल सल्तनत असलेला औरंग्या अख्ख्या फौजेनिसी स्वतः दख्खनमध्ये येतो आणि 8 वर्ष छत्रपती संभाजी महाराज त्याला झगडायला लावतात. ही देण कुणाची, ही चुणूक कुणाची? आणि त्यामुळे हे सगळं जे वडिलांकडून आलेलं आहे, इतकं कशाला? शिवाजी महाराजांचं आग्रा भेट जी आहे, हे माझं कायम असं म्हणणं आहे की हे ट्रेनिंग होतं शंभूराजांचं. कारण एक साधा विचार जर आपण केला, आपण क्षणभरासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती आहेत हे क्षणभरासाठी फक्त बाजूला ठेवा आणि विचार करा, 350 वर्षाच्या मुलखामध्ये राजा नाहीये. ते जेव्हा औरंग्याला भेटायला गेले आग्र्याला, तेव्हा विचार करा, 350 वर्ष या मुलखात राजा नाही, या मुलखानं राज्याभिषेक पाहिलेला नाही, या मुलखाला राजधानी कशी असते माहीत नाही. त्या मुलखामध्ये उद्याच्या राजाला राजा काय असतो, राजधानी काय असते, दरबार काय असतो, हे अवघ्या 9 वर्षाच्या पोराला घेऊन गेलेत ना महाराज. मग हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग नाहीये महाराजांचं पोरासाठी? म्हणून मी काय म्हणतो की आदर्श पिता, आणि त्यामुळे ते शिवशंभू हे जे एक अद्वैत आहे ते माझ्या मनात अद्वैत आहे. आदर्श पती सुद्धा आपण म्हणालात, कसे? म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि महाराणी सईबाई साहेबांचं जर समीकरण बघितलं तर ते जे अगदी लहान वयापासूनचं असणारं मैत्र असेल आणि त्या मैत्रीतून नंतर झालेल्या दुर्दैवानं तो संसार खूप अल्पायुषी ठरला. पण मला सांगा ना, कुठली पत्नी म्हणू शकते की आमच्या शोकानं अफजल्यावर तुटून पडू नका, जीव सांभाळा? हे कुठली पत्नी म्हणू शकते? तर त्यासाठी त्या पतीने तेवढा विश्वास तर दिलेला असला पाहिजे. किंवा महाराणी पुतळाबाईंचं जे काही समर्पण आहे महाराजांच्या प्रती, हे पुन्हा तेच समर्पण आहे ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा हे जे आयडियलिस्टिक गुण आहेत हे महाराजांचे दिसतातच. आजच्या काळाशी, आजच्या पिढीशी कसं कनेक्ट कराल शिवचरित्र? जे तुम्ही सुरुवातीला म्हणाल, महाराज मिरवण्याचे नाहीत, गिरवण्याचे, महाराज डोक्यावर घेऊन नाचण्याचे नाहीत, महाराज काळजात साठवण्याचे आणि डोक्यात भिनवण्याचे, असा विषय. आणि जेव्हा आपण हे भिनवतो, जेव्हा आपण हे करतो, तेव्हा माझं कायम असं म्हणणं आहे की आजची सामाजिक परिस्थिती, मी ज्या गोष्टींवर टीका करू शकतो त्या काहींना बरोबरही वाटू शकतात, किंवा मला ज्या बरोबर वाटतात त्यावर काही जण टीकाही करू शकतात. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा माणूस म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा एकदा विचार होणं हे फार गरजेचं आहे. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो, विचार करा की आता जागतिक राजकारणात अनेक गोष्टी घडतात. म्हणजे काही ठिकाणी युद्धाची ठिणगी पडण्याची परिस्थिती दिसते, काही ठिकाणी दुर्दैवानं अगदी माणुसकीला किळसवाणा वाटणारा जो काही एप्स्टीन फाईल्स सारखा प्रकार आहे तो समोर येतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठंतरी आम्हाला आमची नैतिक मूल्य, कुठेतरी आम्हाला आमचं नैतिक अधिष्ठान हे जपणं हे गरजेचं वाटतं आणि त्याचा एक आदर्श आपल्या समोर उभा आहे. म्हणून मी जे म्हणालो की लोकशाहीच्या आजच्या काळात सुद्धा हुकुमशाहीचा भास व्हावा असं वाटणाऱ्या गोष्टी घडत असताना, राजेशाहीच्या काळात रयतेचं राज्य आणि लोकशाहीची मूल्य जपणारे छत्रपती आपले होते. एवढी गोष्ट जर तरुणाईने मनात ठेवली तर मला वाटतं की आपल्याला नक्कीच उज्ज्वल भविष्यकाळ राहील. शेवटचा प्रश्न, हा अभिनय करता करता, म्हणजे मालिका, सिनेमा हे करता करता तुमच्यात काय बदल झाला? आत्ता मी एवढा वेळ जे काही बोललो हा सगळा बदल आहे. कारण मला असं वाटतं ना की तुम्ही जेवढ्या अँगलने महाराजांकडे बघता तेव्हा तेव्हा तुम्हाला वेगवेगळे महाराज सापडतात, तेव्हा तेव्हा ते तुम्हाला आणखी मोहवून टाकतात, आणखी भारून टाकतात. आणि हे जेव्हा होतं तेव्हा मला वाटतं माणूस म्हणून तुम्ही फार समृद्ध होता. आणि कुठेतरी, म्हणजे मी आजही शिवनेरीवर जातो तेव्हा मी पहिल्या पायरीवर नतमस्तक होतो. याचं कारण हे की तो तिथून उगम आहे. आणि सगळ्याच बाबतीमध्ये, म्हणजे तुम्ही करिअरच्या बाबतीमध्ये असेल, तुम्ही निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये असेल, तुम्ही आन्सरेबिलिटीच्या बाबतीत असेल, तुम्ही क्रेडिबिलिटीच्या बाबतीत असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक आयडियल
ज्याला आपण म्हणतो एक परमोच्च बिंदू म्हणतो, तो परमोच्च बिंदू जर मी महाराज ठेवला तर मला कायम असं वाटतं की मला त्यांच्याशी प्रामाणिक राहायचं आहे. माणूस म्हणून राजकारण होत राहील, नाही राहणार, कलाकार म्हणून प्रोजेक्ट येतील, नाही येणार, मला काही माहीत नाही. मला वाटतं माणूस म्हणून जर मी महाराजांशी प्रामाणिक राहिलो तर जगण्याला अर्थ आहे. इतकं सिम्पल माझी फिलॉसॉफी. आज जर महाराज तुमच्या समोर आले तर तुम्ही काय बोलाल, काय सांगाल? नाही, कल्पनाच भारावून टाकणारी आहे, त्यामुळे मला वाटत नाही की शब्द फुटेल. म्हणजे तोंडातून शब्दही फुटणार नाही. केवळ कल्पनेनेच जर डोळे भरून आले असतील तर तुम्ही जो प्रश्न विचारला हा फार वेगळा होईल. पण हो, नक्कीच एकच आशीर्वाद मागेन की तुम्ही दाखवून दिलेल्या आदर्शांवर चालण्याची ताकद मिळो, एवढंच महाराजांकडे हे नक्की मागेल. कारण खूप गोष्टी आहेत ज्या गोष्टींमध्ये महाराजांचे आदर्श जर आणले तर अनेक गोष्टी नीट होतील, याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे नतमस्तक होऊन एवढंच सांगेन महाराजांना की तुम्ही दाखवून दिलेल्या आदर्शांवर चालण्याची ताकद द्या. आपले खूप खूप धन्यवाद अमोलजी. आपण आलात आणि खास ह्या म्हणजे शिवजयंती विशेष कॉफी विथ कौशिकमध्ये नुसता पण म्हणजे वेळ दिला नाही तर मला वाटतं विचारही दिलात आपण. त्या निमित्तानं आपले परत एकदा आभार. खूप खूप धन्यवाद. जय शिवराय. आणि संपूर्ण महाराष्ट्राला, सर्व प्रेक्षकांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.